हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना. मी विद्या माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज संडे आहे तर आज उपमा बनवत आहे. उपम्यासाठी मी जे काही शूटिंग केलेलं ती क्लिप माझ्याकडनं डिलीट झाली, त्यामुळे माझ्याकडे आता पूर्ण हे नाही आहे. आणि आज संडे असल्यामुळे सर्व आरामातच चालू आहे. जरा उठणं पण लय उशिरा झालं. काल लग्नावरून आलेलो तर थोडा थकवा पण होता. आता मी उपम्यामध्ये दूध घातलं होतं. दूध घातलं तर त्या उपम्याला छान मस्त पांढरा. आंटी आमच्या शेजारीच राहायला होत्या. अगोदर आम्ही 10-15 वर्षे इथेच होतो एकत्र. आमचे जवळचे एकदम घरच्यासारखेच संबंध आहेत त्यांच्याशी. माझी मुलगी त्यांच्याच घरात जास्त करून राहायची. आता आम्ही नाश्ता करून घेत आहे. त्याच्यानंतर आम्ही माझी बाकीची इतर कामं करणार. आता मी त्यांना विचारलं उपमा कसा झाला. उपमा कैसा बना? बहुत अच्छा बना है. कसा झाला हो? एकदम बढ़िया. खोबरं, लसूण, कांदा, आलं, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि गरम मसाल्यामध्ये जिरा, धना, दालचिनी, एक मसाला वेलची आणि थोडीशी तीळ, 4-5 काळी मिरी घेतलेत आणि 2 लवंगा. सुकं खोबरं, गरम मसाला ते वाटून घेतलेले सर्व वाटण आता मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेते. कोल्हापुरी झणझणीत मिसळ बनवत आहे. त्याच्यासाठी वाटण आहे ते वाटून घेते आणि त्याच्यानंतर मिसळची प्रोसेस चालू करते. मिक्सर पण वाटून बारीक वाटण छानपैकी झालेलं आहे. आता मिसळला फोडणी घालायसाठी तयारी करायची आहे. पण त्याच्या अगोदर मटकी आणलेली आहे यांनी बाजारातून. ती मटकी जरा धुवून एक शिट्टी करून घेणार मटकीला. मटकी पण झाली वाफवून. आता मी मिसळ फोडणीला घालायची तयारी करणार. आता मिसळ बनवायची तयारी चालू आहे. तेल घातलं कढईमध्ये. तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये राई, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा राई जिरं टाकलं, पण ते दिसलं ते हे व्हिडिओ आला नाही त्याचा. कांदा टाकला, थोडासा कांदा टाकून हलवला, चांगला परतवून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काय मसाले मिसळचे लागतात, कांदा लसूण मसाला, हळद टाकली, काश्मीरी मिरची पावडर, मालवणी मसाला थोडासा आणि कांदा लसूण मसाला, हे सर्व टाकून परत एकदा चांगलं परतवून घेते. त्याला तेल चांगलं सुटेपर्यंत तेलामध्ये चांगले मसाले भाजले जायचेत. त्याच्यानंतर त्याच्यात सवाई कोल्हापुरी मिसळ मसाला पण 1 चमचा टाकते. त्यामुळे त्याला तिखटपणा पण येतो आणि मिसळ खूप छान लागते. त्याला तर्री चांगली येते त्या मसाल्याने आणि चवीला खूप छान लागते. त्यामुळे मी आणूनच ठेवते मिसळ मसाल्याचं पॅकेट. आता त्याच्यामध्ये आपण वाटप घालून चांगलं परतवून घेऊ. मसाला चांगला परतवून तेल सुटेपर्यंत चांगला परतवून घ्यायचं. आम्ही कोल्हापूरचीच. माझं सासर पण कोल्हापूर, माहेर पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. माझं सासर गडिंग्लज आहे. गडिंग्लजमध्ये नेसरी शिपूर. आणि माझं माहेर कोल्हापूर जिल्ह्यामध्येच चंदगड तालुक्यामध्ये नागवे म्हणून गाव आहे, तिथे आहे. आता मी त्याच्यामध्ये मटकी पण टाकली आहे. मटकी पण चांगली परतवून जरासं त्याचं थोडा हे जातो निघून, त्याचा स्मेल जातो निघून. कट अच्छा आहे ना. बाजार में भी नहीं मिलता ऐसा. अच्छा बना है. तीखा तो नहीं है ना.
बाजार में तो तेल ज्यादा रहता है, हाँ, अपने घर में रहता है तो तेल नहीं रहता उसमें ज्यादा। बहुत अच्छा बना। चला आंटी आता निघाली आहे. आंटी बाय करो. बाय, जय स्वामी समर्थ. आता आम्ही जरा दादरला जाणार आहे, थोडं काम आहे आणि आंटी तिकडूनच मग मीरा रोडला निघणार. बाय बाय. दादरला आम्ही पोचलो. दादरला बापरे किती गर्दी, आणि आज संडे होता त्यामुळे इतकी गर्दी होती ना, तर असं वाटलं उगाचच गेलो आज दादरला. आम्ही मग कीर्ती मार्केटमध्ये गेलो. तिथे आंटीला थोडंसं आर्टिफिशियल ज्वेलरी घ्यायची होती. आंटीची शॉपिंग झाली आणि आंटीला मग मीरा रोडला जाण्यासाठी स्टेशनला बसवलं आणि मी स्वामींच्या मठात गेली. आरती चालू होते. स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग मी लेन्स कार्टला गेली. लेन्स कार्टला मिस्टरांचं थोडंसं चष्म्याचं काम होतं ते केलं आणि मग मी लेन्स कार्टला जाऊन मग थोडंसं काम होतं ते करून मी घरी निघाली. दादर वरून येऊन आता 15-20 मिनिटं झाली. मिस्टरांनी चहा बनवून दिला. आज आयता चहा पियायला मिळतोय, तर मजा वाटते आयता चहा पियायला. संध्याकाळची देवपूजा मिस्टरांनी करून घेतली. असला आणि त्याच्यामध्ये हळद पण घालून भरून ठेवते, म्हणजे सकाळी गडबड होणार नाही मला. खूप चिकट झालेला आहे. इथे तेल उडतं ना सगळं जेवण करताना, त्यामुळे सर्व डबा एकदम चिकट झाला. आता तो चांगला स्वच्छ घासलेला आहे. आता बघा डबा कसा दिसतोय तो. डाळ खिचडी बनवते आता. मिसळ सकाळची आता संपली आहे, थोडीशीच आहे ती. भूमी खाणार, आमच्यासाठी नाही आहे आता. भूमी आता मिसळ खाते सकाळची. तिने सकाळी खाल्ली नव्हती, आत्ता ती मिसळ खाते आहे, म्हणून आम्ही दोघांसाठी मी आता डाळ खिचडी बनवते. कांदा टोमॅटो सगळं कापून घेते. त्याच्यामध्ये डाळी टाकते, थोडीशी जिरं टाकते, हिंग टाकते, कांदा. डाळ खिचडी आम्हाला खूप आवडते आणि गरम डाळ खिचडी छान लागते. कढीपत्ता टाकते, कढीपत्ता तळून टाकते, काळा होऊन जातो तो. टोमॅटो टाकते. लाल मिरची पावडर, थोडीशी ही लाल मिरची, मालवणी मसाला. आणि कोल्हापूरची असली तरी आम्हाला ते कोकणामध्ये राहून सवय झाली ना. माझे वडील सर्व्हिसला होते तिकडे, त्यामुळे 20-22 वर्ष आम्ही कोकणामध्येच होतो. त्यामुळे आम्हाला मालवणी मसाल्याची जास्त सवय आहे. घाटी मसाला पण वापरतो, पण कमी वापरतो. डाळ खिचडी खूप छान झाली होती, मस्त. त्याच्यानंतर आम्ही धुरंधर मूवी बघायला 10 वाजताची मूवी होती, तर आम्ही 9:30लाच निघालो. आणि माझा ब्लॉग तुम्ही बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि आम्ही थिएटरमध्ये पोचलो. इंटरवल झाला आहे. चला, या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.